नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त नवीन अपडेट पाहणार आहोत। तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये सविस्तर संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध 5 योजना राबविल्या आहेत, जेणेकरून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। आता या 5 योजना कोणत्या आहेत किंवा याचा लाभ कसा घ्यायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर नक्कीच हे तुमच्या फायद्याचं ठरणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत, जाणून घेणार आहोत की इथे कोणते योजना आहेत, त्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत, अटी कोणत्या असणार आहे, पात्रता काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पाहून घेऊया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज नवीन जे योजना आलेल्या असतात त्याचे अपडेट्स असतात। नवीन नोकरी असू दे, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, ही सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पूर्णपणे समजून घेऊया। रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका याचं महत्त्व आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कारण या योजनेच्या माध्यमातून विविध गरीब व गरजू व्यक्तींना प्रत्येक महिन्याला दर महिन्याला मोफतपणे इथे अन्न दिले जाते। म्हणजे काय, रेशन कार्डवरती तुम्हाला धान्य वाटप होते, त्यानंतर साखर वाटप होते, अशी विविध इथे सुविधासुद्धा सरकारने करून दिलेल्या आहे, ते पण तुमच्या रेशन कार्डवरती। पण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, तुमच्याकडे जर पिवळे किंवा ऑरेंज कलरचं म्हणजेच नारंगी रेशन कार्ड असेल तर त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो। पहिली जी योजना आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। पहिली योजना आहे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना। पण ही शिलाई मशीन योजना नक्कीच आहे का किंवा महिलांना भेटणार आहे का मशीन, तर संपूर्ण माहिती बघून घेऊया। या योजनेमध्ये तुम्हाला फॉर्म कुठे व कसा भरायचा आहे, त्यानंतर इथे कोण लाभार्थी असणार आहे आपण 2 मिनिटात समजू। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे। व आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिलाई मशीन योजनेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे का, तर आता त्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया। तर शिलाई मशीन योजनेसाठी हा फॉर्म ऑनलाईनपणे तुम्हाला अचूकपणे भरायचा आहे, जेणेकरून पूर्णपणे तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात। पात्र ठरण्यासाठी तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की शिलाई मशीन योजनेसाठी तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे, म्हणजे 2.5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्न पाहिजे आहे। त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांसाठी किंवा पुरुष असू द्या नक्कीच लाभार्थी असू शकणार आहात। लक्षात घ्यायचं आहे तुमचं फक्त वार्षिक उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे व तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे हे कंपल्सरी असणार आहे। यामध्ये कोणताही बदल नाही, तुमच्याकडे रेशन कार्डची गरज आहे प्लस तुमचं उत्पन्न कमी असणे गरजेचं असणार आहे। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती असणार आहे घरकुल योजना। याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला इथे घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, ज्यामध्ये इथे सुद्धा रेशन कार्ड गरजेचं असणार आहे। रेशन कार्ड कंपल्सरी आहे व इथे अटी व नियम असे असणार आहे, तुम्हाला जर इथे अर्ज करायचा असेल तर जो गॅस सिलेंडर आहे तो महिलाच्याच नावावर असणे गरजेचं असणार आहे। लक्षात घ्या, महिलेच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तरच इथे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे। अन्नपूर्णा योजनेअंतर्गत इथे 3 गॅस मोफतपणे दिले जाणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे, जेणेकरून ज्या महिलांना स्वयंपाक करण्यासाठी त्रास होणार नाही व त्यांच्या आर्थिक दृष्टीने इथे मदत होईल, यासाठी सरकारने वर्षातून 3 गॅस मोफत देणे इथे सुविधा काढलेली आहे। इथे अट काय आहे ते लक्षात करून घ्यायचं आहे। जर महिलेच्या नावावर सिलेंडर असेल तरच तुम्हाला इथे या योजनेचा लाभ घेता येणार आहे व तुम्हाला इथे रेशन कार्ड असणे महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतरची जी चौथी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यामध्ये पात्र असलेल्या महिलांनी इथे लाभ मिळालेला आहे। प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाच्या अकाउंटला इथे 1,500 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। ही खूप सर्वात मोठी योजना होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरल्यास जे लाभार्थी असणार आहे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे। आता त्यासाठी
डेटसुद्धा वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्ही सप्टेंबर महिन्यातसुद्धा इथे अर्ज भरू शकणार आहात. नंतर आता नेक्स्ट जी योजना आहे ज्यामध्ये रेशन कार्डवरती तुम्हाला इथे घेऊ शकता PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना. या 2 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांची मदत सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी इथे तुम्ही अर्ज करू शकणार आहात, ज्यामुळे शेतकऱ्यांनाही मदत होऊ शकते. त्यानंतरची शेवटची योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना. या अंतर्गत 65 वर्षाखालील निराधार, अपंग तसेच घटस्फोटित आणि विधवा आणि अशा व्यक्तींना महिन्यात योजनेअंतर्गत 6,000 रुपये दिले जातात. परंतु यामध्ये एक अट आहे की तुमचे उत्पन्न 21,000 रुपये असणे आवश्यक आहे व तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचं असणार आहे. तुम्हाला जर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये पाहिजे असेल किंवा निराधार संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभार्थी व्हायचं असेल तर यामध्ये एकच अट आहे. जर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर इथे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असणे गरजेचं आहे. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर प्रत्येक योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपलं चॅनल चेक करू शकता. प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती दिलेली आहे. अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत, ही सर्व माहिती आपण व्हिडिओद्वारे दिलेला आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.